17 ऑगस्ट 1666च्या संध्याकाळी शिवाजी महाराज आग्र्यातून औरंगजेबाच्या जीवघेण्या कैदेतून निसटले आणि संपूर्ण हिंदुस्थान त्या अशक्यप्राय आणि विस्मयकारक घटनेने थक्क झाला। हिंदुस्थानच्या इतिहासातील अत्यंत गाजलेल्या आणि औरंगजेबाला मरेपर्यंत पश्चाताप करायला लावणाऱ्या त्या घटनेतील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मात्र आजपर्यंत अचूक उत्तराविना अनुत्तरितच राहिला होता आणि ते उत्तर या भागात आहे। हा प्रश्न म्हणजे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये नेमके कोणत्या ठिकाणी कैदेत ठेवले होते। या प्रश्नाचे उत्तर म्हणून आग्र्यामधील कोठी मीना बाजार, मुलुकचंद सराई, रामसिंगाची हवेली, जयपूर हाऊस अशी अनेक वेगवेगळी उत्तरे दिली जातात, पण यापैकी एकही ठिकाण शिवरायांना औरंगजेबाने कैदेत ठेवलेले ठिकाण नाही। ते खरे ठिकाण वेगळेच आहे। आजवर दुर्लक्षाच्या अंधारातच राहिलेले हे ठिकाण या भागातून तुमच्या समोर येत आहे। अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी आणि या ठिकाणाच्या तब्बल 150 वर्षापूर्वीच्या एका नकाशासह अशा प्रकारे पुराव्यांसह आणि नकाशांसह महाराजांच्या कैदेचे नेमके खरे ठिकाण कोणते, तसेच याबाबत सध्या सांगितली जाणारी 4ही ठिकाणे कशी चुकीची आहेत, हे सर्वात आधी आपल्या याच चॅनलवर सादर होत आहे। यापूर्वी कुणीही हे अशा प्रकारे सांगितलेले नाही। चला तर आता विषयाला सुरुवात करूयात। नमस्कार इतिहास मित्रांनो, 1665 साली झालेल्या पुरंदरच्या तहानंतर मिर्झा जयसिंगाशी झालेल्या बोलण्यानुसार महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जायला तयार झाले। जयसिंगाने महाराजांच्या बरोबर तेजसिंग कछवाह हा त्याचा जवळचा नातेवाईक दिला होता। याचबरोबर जयसिंगाने महाराजांना आग्र्यामध्ये अपाय होणार नाही याबद्दल कौल म्हणजे महाराजांच्या संरक्षणाची हमी दिली होती। 12 मे 1666 रोजी चांद्रमासीय कालगणनेनुसार औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता। या दिवशी मोठा उत्सव करून भव्य असा दरबार भरवायचे औरंगजेबाने ठरविलेले होते आणि महाराजांनी याच दिवशी औरंगजेबाची भेट घ्यावी असे ठरले होते। जयसिंगाचा मुलगा रामसिंग हा आग्र्यामध्येच होता। या रामसिंगाने महाराजांना पत्र पाठवून 12 मे रोजी औरंगजेबाची भेट ठरली असून त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 मे रोजी महाराजांनी आग्र्याला पोहोचावे असे कळविले होते। आग्र्यामध्ये महाराजांची सर्व व्यवस्था रामसिंगच करणार होता आणि त्याच्या मध्यस्थीनेच महाराज औरंगजेबाला भेटणार होते। त्याचबरोबर आग्र्यामध्ये महाराजांच्या रक्षणाचे काम सुद्धा रामसिंगाकडेच होते। 1666च्या मार्च महिन्यात महाराज शंभूराजांसह काही सैन्य आणि इतर लवाजमा घेऊन राजगडावरून निघाले आणि औरंगाबाद, ग्वाल्हेर, धौलपूर मार्गे 11 मे रोजी आग्रा शहराजवळ पोहोचले। आग्रा शहराच्या दक्षिणेला असलेल्या मुलुकचंदाच्या सराईत महाराज उतरले। महाराजांच्या बरोबर पायदळ, घोडदळ, पालख्या, काही हत्ती आणि उंट तसेच बैलांवर सामान लादलेले बंजारी असा लवाजमा होता। औरंगजेबाने रामसिंगाला हुकूम पाठविला होता की त्याने आग्र्यातून 1 मजल म्हणजे काही ठराविक अंतर पुढे जाऊन महाराजांचे स्वागत करून त्यांना सन्मानाने भेटीस घेऊन यावे। आता पुढचा घटनाक्रम तारखांसह असा आहे। 11 मे रोजी महाराज आग्रा शहराजवळ पोहोचले। 12 मे रोजी रामसिंगासोबत महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले। दरबारातील तो सुप्रसिद्ध प्रसंग घडल्यानंतर दरबारातून निघून महाराज त्याच दिवशी रामसिंगासोबत आधी रामसिंगाच्या डेऱ्यात गेले आणि नंतर रामसिंगाच्या डेऱ्यातून महाराज त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेल्या त्यांच्या डेऱ्यात गेले। महाराजांचा हा डेरा रामसिंगाच्या डेऱ्याजवळच होता। इथेच 25 मे रोजी औरंगजेबाने महाराजांना त्यांच्या डेऱ्याभोवती चौक्या बसवून कैद केले आणि त्यानंतर 2.5 महिन्यांनी 17 ऑगस्ट 1666 रोजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले। महाराज आग्र्यामध्ये असताना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी जयसिंगाने रामसिंगावर सोपवली होती। त्यामुळे रामसिंगाने त्याच्या डेऱ्याजवळच महाराजांसाठी डेऱ्याची व्यवस्था केली होती। डेरा म्हणजे कापडी तंबू, राहुट्या, शामियाने वगैरे तात्पुरती निवासस्थाने हे सर्व मोकळ्या मैदानात उभारले जाई आणि काम संपल्यानंतर ते गुंडाळून देण्यात येईल। यालाच आपण छावणी सुद्धा म्हणू शकतो, पण ही तात्पुरत्या स्वरूपाची असे। रामसिंगाचा डेरा म्हणजे छावणी कुठे होती या प्रश्नाच्या उत्तरातच महाराजांचा डेरा म्हणजे आग्र्यातील राहण्याची जागा
कुठे होती याचे उत्तर आहे. आधी याबाबत सध्या प्रचलित असलेली महाराजांच्या कैदेचे ठिकाण म्हणून समजली जाणारी 4 ठिकाणे सांगतो. आग्र्यामधील कोठी मीना बाजार इथे महाराज राहिले आणि इथेच कैदेत होते असा प्रचार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. उत्तर प्रदेश सरकारसह महाराष्ट्र सरकारचेही इथेच महाराजांचे आग्र्यामधील स्मारक व्हावे म्हणून खूप प्रयत्न सुरू आहेत. कोट्यावधी रुपयांचे आराखडे यासाठी तयार केले जात आहेत. दुसरे ठिकाण मुलुकचंद सराई. महाराज आग्र्यामध्ये पोहोचले तेव्हा ते मुलुकचंद सराईमध्ये उतरले होते. त्यामुळे आग्र्यामधील महाराजांचा संपूर्ण कालावधीचा मुक्काम या सराईमध्येच होता आणि इथेच औरंगजेबाने चौक्या बसवून महाराजांना कैद केले होते असे सांगतात. आता तिसरे ठिकाण. महाराजांच्या राहण्याची व्यवस्था रामसिंगाच्या राहण्याच्या ठिकाणाजवळच होती याचा आधार घेऊन काही जण आग्रा शहरातील रामसिंगाची हवेली या ठिकाणी महाराज कैदेत होते असे सांगतात. हवेली म्हणजे पक्क्या बांधकामाची इमारत असते, ते एक मोठे निवासस्थान असते. आग्र्यामध्ये जयसिंगाची आणि अर्थातच रामसिंगाची सुद्धा हवेली म्हणजे पक्क्या इमारतीचे मोठे घर जयसिंगपुरा येथे होते. शहाजहानने ताजमहाल बांधण्यासाठी जयसिंगाकडून त्याच्या आजोबाची म्हणजे मानसिंगाची हवेली असलेली जागा घेतली होती आणि त्या बदल्यात बादशाही मालकीच्या आग्रा शहरातील 4 हवेल्यांसह एक भाग शहाजहानने जयसिंगाला दिला होता. अर्थातच यावरून हे स्पष्ट आहे की या भागाला त्यामुळे जयसिंगपुरा हे नाव पडले होते. रामसिंगाचे कायमचे पक्क्या इमारतीचे निवासस्थान म्हणजे या जयसिंगपुऱ्यातील हवेल्या. त्यामुळे याच परिसरात महाराजांना कैदेत ठेवले होते असे काही जण म्हणतात. त्याचबरोबर आग्र्यामध्ये जयपूर हाऊस हे जयपूरच्या राजघराण्याच्या मालकीचे त्यांचे निवासस्थान होते. मिर्झा जयसिंग हा जयपूरचाच राजा होता. हे जयपूर हाऊस जयपूर राजघराण्याचे असल्याने रामसिंग तिथे राहत होता आणि महाराजांना या जयपूर हाऊसमध्ये किंवा याच्या आवारातच कैदेत ठेवले होते असाही दावा केला जातो. ही 4ही ठिकाणे कुठे आहेत आणि कशी आहेत ते पुढे आपण नकाशे आणि फोटोंसह पाहणारच आहोत. पण इथे अत्यंत महत्वाची बाब ही आहे की रामसिंगाचा डेरा आणि महाराजांचा डेरा हे दोन्हीही डेरे मी आत्ताच सांगितलेल्या 4ही ठिकाणापैकी कुठेच नव्हते, तर ते एका वेगळ्याच ठिकाणी होते. हे ठिकाण अजूनही दुर्लक्षाच्या अंधारात इतिहासप्रेमी आणि शिवराय भक्तांच्या पासून दूर आणि अपरिचितच राहिलेले आहे. महाराजांना कैद केले गेलेले हे खरे ठिकाण एका पत्रात नमूद झालेले आहे. हे पत्र परकालदास या व्यक्तीने लिहिलेले आहे. हा परकालदास जयसिंगाचा दिवाण होता आणि महाराज आग्र्यामध्ये होते तेव्हा हा परकालदास आग्र्यातच होता. आग्र्यातील आणि औरंगजेबाच्या दरबारातील महत्वाच्या घटना, घडामोडी, बातम्या हा परकालदास नियमितपणे पत्रे लिहून मिर्झा जयसिंगाचा दुसरा दिवाण कल्याणदास याला कळवित असे. महाराजांच्या आग्रा भेटीत नेमके काय, कधी आणि कसे झाले याची अत्यंत महत्वाची अस्सल आणि समकालीन माहिती आपल्याला परकालदासाच्याच पत्रांमधून सविस्तरपणे कळते. महाराजांच्या आग्रा भेटीच्या इतिहासाची ही पत्रे म्हणजे सर्वात महत्वाचे पुरावे आहेत. महाराज आग्र्यामध्ये आल्यानंतर आधी मुलुकचंदाच्या सराईत उतरले होते. यासह रामसिंग आणि महाराजांची पहिली भेट, औरंगजेबाच्या दरबारातील तो थरारक प्रसंग, महाराजांना झालेली कैद आणि महाराज त्या कैदेतून कधी आणि कसे सुटले या महत्वाच्या घटनांची माहिती या परकालदासाच्या पत्रातूनच उजेडात आलेली आहे. इतके या पत्रांचे महत्व मोठे आहे. या परकालदासाने 11 आणि 12 मे रोजी काय काय घडले याची माहिती कल्याणदास याला पत्राद्वारे कळवली होती. परकालदासाचे हे पत्र 15 मे 1666 या तारखेचे आहे. हे राजस्थानी डिंगल भाषेमध्ये आहे. मी त्याचे मराठी भाषांतर सांगणारच आहे. या पत्रातील महत्वाची वाक्ये अशी आहेत. 17 जिल्काद म्हणजे 11 मे रोजी शिवराय मुलुकचंदाच्या सराईत येऊन उतरले. हे कळाल्यावर रामसिंगाने त्याचा मुन्शी गिरधरलाल याला महाराजांसाठी संपूर्ण पोशाखाची वस्त्रे आणि चांदीच्या दागिन्यांनी सजवलेला एक घोडा हे भेट म्हणून बरोबर देऊन गिरधरलालला शिवरायांच्याकडे पाठविले आणि त्याला सांगितले, तू तिथे जाऊन माझा रामराम सांग. त्यावरून गिरधरलाल मुलुकचंद सराईकडे गेला. त्याने शिवरायांना भेटवस्तू देऊन त्यांना रामसिंगाचा निरोप दिला. शिवरायांनी गिरधरलालला
संपूर्ण पोशाख आणि 200 रुपये रोख देऊन परत पाठविले, निरोप दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मे रोजी रामसिंग चौकीवर म्हणजे बादशाही महालाच्या पहाऱ्यावर होता. त्यामुळे तो तिथेच म्हणजे आग्रा किल्ल्यातच होता. त्याने आधी गिरीधर लाल मुन्शीलाच तू त्यांना म्हणजे शिवरायांना स्वार करून घेऊन ये असे सांगून पुढे पाठविले होते. मुन्शी मुलुकचंदाच्या सराईकडे गेला. तो शिवरायांना स्वार करून घेऊन डेहरा बागेच्या रस्त्याने आग्रा किल्ल्याकडे येऊ लागला. गिरधर लालला पुढे पाठवून इकडे रामसिंग आणि मुखलिस खान महाराजांना वाटेतच गाठण्यासाठी खोजा फिरोजच्या बागेत रामसिंगाचा डेरा होता त्या रस्त्याने आले. शिवराय डेहरा बागेच्या रस्त्याने येत आहेत हे रामसिंगाला कळताच त्याने डुंगरबल चौधरी आणि रामदास रजपूत यांना पाठवून तो म्हणजे रामसिंग ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्याकडे शिवरायांना घेऊन यायला पाठवले. त्या दोघांनी शिवरायांना बाजारातून रामसिंगाच्या डेऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने आणले. अखेर नूरगंज जवळ असलेल्या बागेपाशी सर्वांची एकत्र भेट झाली. इथे यावेळी तेजसिंहाने रामसिंग आणि शिवरायांची एकमेकांशी ओळख करून दिली. रामसिंग आणि मुखलिस खान महाराजांना भेटले. त्यावेळी महाराजांसोबतचे हत्ती पाहून रामसिंग म्हणाला, हे कशाला घेऊन चलता, पुढे गर्दी होईल. तेव्हा ते हत्ती माघारी रवाना करण्यात आले. हे हत्ती रामसिंगाने त्याच्या डेऱ्या शेजारी शिवरायांच्यासाठी डेरा उभारला होता तिकडे पाठवण्यात आले. परकालदासाच्या पत्रातील या अत्यंत महत्वाच्या वर्णनातून आपल्याला रामसिंग आणि महाराज यांची चुकामुक का आणि कशी झाली ते तर कळतेच, पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे रामसिंगाने त्याच्या डेऱ्याजवळच महाराजांसाठी डेरा उभारून राहायची व्यवस्था केली होती आणि रामसिंगाचा डेरा खोजा फिरोजच्या बागेत होता हे स्पष्टपणे कळते. याच डेऱ्याकडे रामसिंगाने महाराजांसोबतचे 8 हत्ती परत पाठवले होते. आता यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आग्रा किल्ल्यातील दरबारात घडलेल्या त्या सुप्रसिद्ध प्रसंगानंतर महाराज तिथून परत आले ते कुठे गेले याचे सुद्धा उत्तर याच पत्रात आहे. दरबारातील त्या विलक्षण तणावपूर्ण प्रसंगानंतर औरंगजेबाने रामसिंगाला सांगितले, तू त्याला म्हणजे शिवरायांना तुझ्यासोबत घेऊन जा, डेऱ्यात नेऊन त्याची समजूत घाल. यावर रामसिंग शिवरायांना घेऊन त्याच्या स्वतःच्या डेऱ्यात आला. खलबतखान्यात बसून त्याने महाराजांची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण महाराजांनी ते मानले नाही. एक घडीभर महाराजांना तिथे थांबवून घेऊन नंतर रामसिंगाने शिवरायांना त्यांच्या डेऱ्याकडे पाठवले, म्हणजे शिवरायांसाठी उभारलेल्या स्वतंत्र डेऱ्याकडे पाठवले. म्हणजे दरबारातून रामसिंग महाराजांना आधी त्याच्या डेऱ्यात घेऊन गेला आणि नंतर त्याने महाराजांना त्यांच्यासाठीच्या वेगळ्या डेऱ्याकडे पाठवले. हा महाराजांचा डेरा रामसिंगाच्या डेऱ्यापासून जवळच होता हे आपण आधी परकालदासाच्या पत्रात पाहिलेलेच आहे. आता तिसरा प्रश्न म्हणजे औरंगजेबाने महाराजांना कैद केले ते ठिकाण कोणते? औरंगजेबाने महाराजांना कुठे आणि किती तारखेला कैद केले याचे उत्तर आपल्याला परकालदासाचे आणखी एक पत्र आणि जेधे शकावलीमधून मिळते. परकालदासाच्या 29 मे या तारखेच्या पत्रातील मजकूर असा आहे, महाराजांनी औरंगजेबाला अर्ज केला होता की तुम्ही घेतलेले माझे सर्व किल्ले मला परत द्यावेत. या बदल्यात मी 2 कोटी रुपये देईन. तसेच मला इथून जाण्याची परवानगी द्यावी. यावर औरंगजेबाने भलतेच आणि विपरीत उत्तर दिले की तो तर दिवाना झाला आहे, आता त्याला जाण्याची परवानगी कशी देता येईल. त्याला म्हणजे शिवरायांना ताकीद करा, यापुढे त्याने कुठेही कुणाकडेही जायचे नाही. इतकेच काय, रामसिंगाच्या डेऱ्यात सुद्धा जायचे नाही. अशा प्रकारे शिवरायांना चौकी पहाऱ्यात ठेवण्याची सक्त ताकीद म्हणजे आज्ञा औरंगजेबाने दिली. परकालदासाच्या या पत्रात महाराजांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच कैद केल्याचे वर्णन आहे, पण नेमकी तारीख दिलेली नाही. ती आपल्याला जेधे शकावलीतून कळते ती अशी, शके 1588 ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजीराजे आग्रियास जाऊन औरंगजेबाची भेटी घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकी या दिल्या. या नोंदीतील तिथीची तारीख येते 25 मे 1666. म्हणजे 25 मेला महाराज औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यात बंदिस्त झाले. महाराजांना कैद केले गेलेले हे ठिकाण म्हणजे रामसिंगाच्या डेऱ्याजवळ असलेला शिवरायांचा डेरा होता.
कारण आग्र्यामध्ये महाराजांच्या निवासाची सोय रामसिंगाने याच डेऱ्यात करून दिली होती. 12 मे पासून महाराज इथेच राहत होते. ते इतरत्र कुठेही राहायला गेले नव्हते आणि इथेच 25 मे रोजी महाराजांच्या डेऱ्याभोवती औरंगजेबाचे कडक चौकी पहारे बसले होते आणि याच ठिकाणाहून महाराज 17 ऑगस्ट रोजी औरंगजेबाच्या कैदेतून निसटले होते. म्हणजे खोजा फिरोजच्या बागेतील त्या डेऱ्यात महाराज तब्बल 86 दिवस औरंगजेबाच्या त्या जीवघेण्या कैदेत होते. आता या विषयातील सर्वात महत्वाचे प्रश्न समोर येतात ते म्हणजे महाराज जिथे 2.25 महिने कैदेत होते ती खोजा फिरोजची बाग आग्र्यामध्ये कुठे आहे, कशी आहे आणि सध्या तिथे काय आहे. महाराज इथूनच औरंगजेबाच्या कैदेतून निसटल्याने या स्थानाचे महत्व किती मोठे आहे ते मुद्दाम सांगावेच लागणार नाही. या खोजा फिरोजच्या बागेसोबतच मुलुकचंद सराई, जयपूर हाऊस, रामसिंगाची हवेली, मीना बाजार कोठी ही महाराजांच्या कैदेची ठिकाणे म्हणून चुकीची प्रसिद्धी पावलेली ठिकाणे आग्र्यामध्ये कुठे आहेत ते सुद्धा आपण नकाशातून पाहूयात. आपण ही सर्व ठिकाणे आग्रा शहराच्या इंग्रज राजवटीमध्ये बनविल्या गेलेल्या 2 प्रमाणबद्ध म्हणजे स्केलसह म्हणजेच अचूक असलेल्या नकाशातून पाहणार आहोत. यातील एक नकाशा 1870 सालचा म्हणजे तब्बल 150 वर्षापूर्वीचा आहे आणि दुसरा नकाशा 1911 सालचा आहे. याबरोबरच आग्रा शहराचा सध्याचा गुगल मॅप नकाशा सुद्धा आपल्या मदतीला आहेच. त्यामुळे तुम्ही आग्र्यात गेलात तर ही सर्व ठिकाणे तुम्हाला अगदी नेमकी सापडतील. आग्रा किल्ल्याच्या पश्चिमेला साधारण 5 किलोमीटर अंतरावर कोठी मीना बाजार हे ठिकाण आहे. सध्या इथे मोठे मैदान आणि त्याच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात एक जुनी इमारत आहे. हे मैदान म्हणजे मीना बाजाराची जागा आणि ती इमारत म्हणजे कोठी मीना बाजार म्हणजे मीना बाजारालगतची कोठी. कोठीचा अर्थ इथे कोठडी नसून मोठे घर, मोठी इमारत असा आहे. आग्रा शहराच्या 1870 सालच्या नकाशात इथे बाजाराची जागा आणि त्या कोपऱ्यातल्या इमारतीला म्युझियम असे नाव दिलेले दिसते. गुगल मॅपवर हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेले ठिकाण अशा माहितीसह दिसते. पण मुळात ही वास्तूच ब्रिटिशकालीन म्हणजे महाराजांच्या आग्र्यातून सुटकेनंतर तब्बल 150 वर्षानंतर केव्हा तरी बांधली गेलेली आहे. या इमारतीच्या फोटोत दिसणारे वरांड्याचे युरोपियन पद्धतीचे खांब हेच दाखवतात. ब्रिटिश राजवटीमध्येच ही इमारत राजा जय किसनदास याने सरकारकडून लिलावात घेतली होती. त्याआधी या इमारतीचा वापर इंग्रज अधिकाऱ्यांचे निवासस्थान तसेच दवाखाना म्हणून झाल्याच्याही नोंदी आहेत. या इमारतीच्या मुख्य दरवाजावर राजा जय किसनदास हॉल असा फलक इंग्रजी भाषेत आहे. या नावावरच्या छज्जाचे डिझाईन अगदी टिपिकल ब्रिटिश पद्धतीचे आहे. या इमारतीचा आणि तिथल्या मोकळ्या मैदानाचा रामसिंगाशी काहीच संबंध नाही. रामसिंगाचे निवासस्थान इथे कधीही नव्हते. महाराज आग्र्यात असताना रामसिंगाचा डेरा तर फिरोज खोजाच्या बागेत होता. त्यामुळे शिवरायांच्या कैदेशी या ब्रिटिश काळात बांधलेल्या कोठी मीना बाजारचा काहीही संबंध नाही. या कोठी मीना बाजार पासून उत्तरेला सध्याच्या जयपूर हाऊस कॉलनीत जयपूर हाऊस ही इमारत आहे. ही इमारत सुद्धा ब्रिटिशकालीनच आहे. जयपूर राजघराण्याने आग्रा शहरामध्ये त्यांच्या वापरासाठी ही इमारत ब्रिटिश काळात बांधली होती. या इमारतीचे पोर्चचे युरोपियन धाटणीचे खांब आणि पोर्चच्या छताखालील फॅक्टरीमध्ये बनविलेले लोखंडी गर्डर याची साक्ष देतात. मी ही इमारत 2003 सालीच पाहिलेली आहे. त्यावेळी मी काढलेले फोटो तुम्ही आता पाहत आहात. मी गेलो त्यावेळी इथे PWDचे ऑफिस होते आणि सध्या इथे GSTचे ऑफिस आहे. मुळातच ही इमारत ब्रिटिश राजवटीच्या काळातील असल्याने तिचा रामसिंगाशी तसेच शिवरायांच्या कैदेशी काहीच संबंध नाही. फक्त रामसिंगाच्याच जयपूर राजघराण्यातील पुढील म्हणजे इंग्रजांच्या सत्ता काळातील वंशजांनी हे जयपूर हाऊस बांधल्याने त्याचा संबंध पूर्वीच्या रामसिंगाशी जोडून रामसिंग आग्र्यामध्ये इथे राहत होता आणि याच इमारतीच्या शेजारी महाराजांना कैदेत ठेवण्यात आले होते अशी बिनबुडाची खोटी कथा सांगितली जाते. या जयपूर हाऊस प्रमाणेच ग्वाल्हेर हाऊस, कोटा हाऊस, धोलपूर हाऊस अशा इमारती त्या संस्थांच्या संस्थानिकांनी
ब्रिटिश सत्तेच्या काळात आग्र्यामध्ये बांधल्या होत्या. 1870 सालच्या नकाशात ग्वाल्हेर राजा हाऊस दाखवले आहे. 1911 सालच्या नकाशात धोलपूर हाऊस आणि जयपूर हाऊस या इमारती दाखवल्या आहेत. या सर्व इमारती ब्रिटिश राजवटीत साधारण 1820 सालानंतर बांधल्या गेलेल्या आहेत. आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या काळात जयसिंगाचे निवासस्थान कुठे होते या प्रश्नाचे उत्तर. आपण आधीच पाहिलेल्या 1870 सालच्या आग्रा शहराच्या नकाशात 49 या इंग्रजी क्रमांकाने जयसिंगपुरा या नावाचा भाग दाखवलेला आहे. शहाजहानने ताजमहालासाठी जयसिंगाच्या आजोबाची जागा घेऊन त्या बदल्यात जयसिंगाला दिलेल्या पक्क्या बांधकामाच्या 4 हवेल्यांचा हा परिसर आहे. या जयसिंगपुऱ्यातील हवेल्या हेच जयसिंगाचे तसेच रामसिंगाचे आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे आग्रा शहरातील वास्तव्याचे ठिकाण होते. आणि याच आधारावर महाराज आग्र्यात आले तेव्हा रामसिंग जयसिंगपुऱ्यात राहत होता. महाराजांच्या मुक्कामाची व्यवस्था रामसिंगाने इथेच केली होती आणि इथेच औरंगजेबाने महाराजांना कैदेत ठेवले होते असा दावा केला जातो. पण महाराज आग्र्यात आले तेव्हा रामसिंग जयसिंगपुऱ्यात राहत नव्हता, तर तो त्याच्या खोजा फिरोजच्या बागेतील डेऱ्यात राहत होता. त्याच्या डेऱ्यापासून जवळच असलेल्या डेऱ्यात महाराज राहत होते. हा डेरा सोडून महाराज इतरत्र कुठेही राहायला गेले नव्हते. त्यामुळे महाराजांशी आणि त्यांच्या कैदेशी जयसिंगपुऱ्यातील हवेल्यांचा काहीच संबंध नाही. आता मुलुखचंद सराई हे ठिकाण कुठे आहे ते पाहूया. ग्वाल्हेरवरून आग्र्यात येणाऱ्या रस्त्याला ग्वाल्हेर रोड हेच नाव आहे. हा मुघल काळात आग्र्यावरून ग्वाल्हेरला आणि ग्वाल्हेरवरून दक्षिणेत बुरानपूर औरंगाबाद कडे जाणारा मुख्य रस्ता म्हणजे हमरस्ता होता. या रस्त्यावर आग्रा किल्ल्यापासून 8 किलोमीटर अंतरावर सेवला जाट या नावाच्या भागात मुलुखचंदाची सराई होती. 1870 सालच्या नकाशात ही मुलुखचंदाची सराई नमूद केलेली आहे. सराई म्हणजे प्रवाशांसाठीची विश्राम स्थळे, विश्रांती स्थळे असत. यांना मुसाफिरखाना असे सुद्धा म्हटले जाईल. या सराया म्हणजे त्या काळातील लॉज आणि गेस्ट हाऊसच होत्या. प्रवाशांसाठी या सराया निवास भोजनासह सामान सुमानासह मुक्काम करण्याचे सुरक्षित ठिकाण असत. त्या काळातील प्रमुख रस्त्यांवर, महत्वाच्या तसेच मोठ्या शहरांजवळ अशा सराया याच सोयीसाठी बांधलेल्या असत. महाराज दक्षिणेकडून म्हणजे ग्वाल्हेरकडून आग्र्याकडे आलेले होते. याच रस्त्यावर आग्रा शहराच्या अलीकडे असलेल्या मुलुखचंदाच्या सराईत महाराज 11 मे रोजी आले. त्या फक्त एकाच दिवशी महाराजांचा मुक्काम इथे होता आणि 12 मे पासून ते कैदेतून निष्ठेपर्यंत महाराज खोजा फिरोजच्या बागेत त्यांच्या डेऱ्यात होते हे आपण पाहिलेलेच आहे. त्यामुळे मुलुखचंदाची सराई हे ठिकाण महाराजांना कैदेत ठेवलेले ठिकाण नाही हे तर उघडच आहे. औरंगजेबाच्या काळात अस्तित्वात असलेली ही मुलुखचंदाची सराई काळाच्या ओघात आता नष्ट होऊन गेलेली आहे. तिचे कोणतेच अवशेष आता उरलेले नाहीत. इथे मुलुखचंद सराई होती याचा पुरावा म्हणजे त्या इमारतीचे पूर्वापार चालत आलेले नावच फक्त राहिलेले आहे. तिथल्या एका प्राथमिक शाळेच्या फलकावरील सराय मुलुखचंद हे नाव आपल्याला त्या सराईची आज आठवण करून देते. माझे पाहुणे आणि आग्रावीर श्री मारुती आबा गोळे यांनी त्या परिसरात जाऊन काढलेले काही फोटो आताच तुम्ही पाहिलेत. आतापर्यंत आपण कोठी मीना बाजार, जयपूर हाऊस, जयसिंगपुरा आणि मुलुखचंद सराई या महाराजांच्या कैदेशी कसलाच संबंध नसलेल्या इमारतींची माहिती घेतली. औरंगजेबाने महाराजांना आग्रा किल्ल्यातच कैदेत ठेवले होते ही एक लोणकढी थाप आहे. याला काडी इतकाही पुरावा नसल्याने आणि खरे ठिकाण आपण आधीच जाणून घेतलेले असल्याने यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. शिवाय स्वतःच्या निवासस्थानाजवळ महापराक्रमी आणि धाडसी महाराजांना कैदेत ठेवण्या इतका औरंगजेब मूर्ख नक्कीच नव्हता. आता जिथे महाराज 3.25 महिने कैदेत होते त्या फिरोज खोजाच्या बागेची माहिती घेऊया. महाराजांच्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही इतिहासात या स्थानाला अनन्यसाधारण महत्व का आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मुलुखचंद सराईपासून आग्रा शहरातून आग्रा किल्ल्याकडे जाणाऱ्या ग्वाल्हेर रस्त्याच्या पश्चिमेला अगदी जवळच खोजा फिरोज खानाची बाग होती. 1870 सालच्या नकाशात हे ठिकाण सुद्धा दाखवलेले आहे. इथून आग्रा किल्ला साधारण 6 किलोमीटर अंतरावर आहे.
या स्थानाला ख्वाजा फिरोजची बाग या नावाने ओळखले जाण्याचे कारण म्हणजे इथे ख्वाजा फिरोज खानाची कबर आहे। हा ख्वाजा फिरोज खान शहाजहानच्या पदरचा एक महत्त्वाचा अधिकारी होता। शहाजहानच्या संपूर्ण जनानखान्याचा हा ख्वाजा फिरोज व्यवस्थापक होता, मुख्य अधिकारी होता। हा फिरोज खान ख्वाजा म्हणजे नपुसंक, षंढ म्हणजे हिजडा होता। त्यामुळेच त्याला बादशहाच्या जनानखान्याचा व्यवस्थापक करण्यात आले होते। बादशहा आणि त्याच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांशिवाय इतर पुरुषांना बादशाही जनानखान्यात प्रवेश निषिद्ध होता। जनानखान्यामधील स्त्रियांचा परपुरुषांशी कसल्याही प्रकारचा संपर्क येऊ नये म्हणून हा नियम होता आणि याच कारणामुळे जनानखान्यात खोजे आणि स्त्रिया यांनाच सर्व व्यवस्थेसाठी आणि सर्व प्रकारच्या कामांसाठी नेमले जाईल। ख्वाजा फिरोज खान हा शहाजहानच्याच कारकिर्दीत 1647 साली मरण पावला। मृत्यूपूर्वीच त्याने स्वतःच्या कबरीसाठी आग्रा ग्वाल्हेर रस्त्याशेजारी एक भव्य इमारत बांधली आणि ती आजही चांगल्या अवस्थेत तिथे आहे। या इमारतीसमोर एक तलाव सुद्धा आहे। ख्वाजा फिरोजच्या मृत्यूनंतर त्याला या इमारतीत पुरण्यात आले। आग्र्यातील ख्वाजा फिरोज खानाची कबर म्हणजेच ही इमारत। महाराज आग्र्याला गेले त्याआधी किमान 20 वर्षापूर्वीपासून ही इमारत तिथे होती आणि याच इमारतीच्या बागेचा उल्लेख परकालदासाच्या पत्रात ख्वाजा फिरोजची बाग असा आलेला आहे। कबरीच्या इमारतीसमोरच्या तलावाला फिरोज खानाच्या कबरीमुळेच ताल फिरोज खान हे नाव पडले होते। मोगल सुलतान आणि त्यांचे महत्त्वाचे मोठे मुस्लिम सरदार अधिकारी यांच्या कबरी अगदी प्रशस्त अशा मोठ्या जागेत बांधल्या जात। कबरीभोवती पुष्कळ मोकळी जागा ठेवून त्यामध्ये बाग बगीचा केला जाईल। या बागा सुद्धा तिथली कबर ज्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीच्याच नावाने ओळखल्या जात। उदाहरणार्थ मरियम जमानीच्या कबरीभोवतीची मरियम बाग, ताजमहालासमोरची ताज बाग, अकबराच्या कबरीसमोरची अकबर बाग अशी अनेक उदाहरणे आहेत। ख्वाजा फिरोज खानाच्या कबरीच्या परिसरात जी बाग होती त्या बागेतच म्हणजे ख्वाजा फिरोजच्या बागेतच रामसिंग आणि शिवरायांचे 2 वेगवेगळे डेरे होते। हे आपण परकालदासाच्या पत्रात पाहिलेलेच आहे। आता प्रश्न असा आहे की ही बाग कबरीच्या कोणत्या दिशेला होती? याचे सोपे उत्तर म्हणजे ज्या दिशेला या कबरीचे प्रवेशद्वार आहे त्या दिशेला ही बाग होती। कारण बाग ही त्या इमारतीचे सौंदर्य खुलविण्यासाठी तसेच या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरचा भाग मोकळा राहावा यासाठी त्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच केली जात असे। हे तर सहजच समजण्यासारखे आहे। काही वेळा कबरीच्या दोन्ही बाजूला आणि मागे सुद्धा काही प्रमाणात बाग बगीचा केलेला असला तरी बागेचा मुख्य मोठा आणि विस्तीर्ण असा भाग कबरीच्या इमारतीच्या समोरच्या भागातच असे। ख्वाजा फिरोजच्या कबरीच्या इमारतीचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे। याच दिशेला उत्तर दक्षिण गेलेला आग्रा ग्वाल्हेर रस्ता आहे। कबरीच्या इमारतीसमोरच लागूनच तलाव आहे आणि या तलावापासून जेमतेम 450 मीटर अंतरावर पूर्वेला ग्वाल्हेर आग्रा हा त्या काळचा आणि आजचा सुद्धा मुख्य रस्ता हमरस्ता आहे। या 450 मीटरच्या अंतरातच फिरोज खानाच्या कबरी समोरच्या बागेची जागा तलावापासून पुढे पूर्वेकडे असणार हे निश्चित आहे। पण या जागेची लांबी रुंदी किती होती याची माहिती मात्र उपलब्ध नाही। पण एक बाब निश्चित आहे ती म्हणजे फिरोज खानाच्या कबरी समोरच्या तलावापासून पूर्व दिशेला म्हणजे ग्वाल्हेर आग्रा रस्त्याच्या दिशेला ही बाग होती आणि याच बागेत रामसिंगाचा डेरा आणि रामसिंगाच्या डेऱ्यापासून जवळच महाराजांचा डेरा होता। ख्वाजा फिरोजची कबर आणि बागेचा परिसर सध्या आधुनिक इमारतींनी भरून चालला आहे। छोट्या मोठ्या घरांनी वस्तीने वेढलेला आहे। पण 1870 सालच्या नकाशात मात्र 1870 सालापर्यंत तरी ख्वाजा फिरोजच्या कबरीच्या आजूबाजूचा परिसर मोकळाच होता हे दिसते आहे। त्यावेळच्या या नकाशात एक रस्ता मुलुकचंदाच्या सराईपासून ख्वाजा फिरोजच्या कबरीपाशी येऊन पुढे उत्तरेला आग्रा शहरात गेलेला दाखवलेला आहे। हा रस्ता मुख्य हमरस्ता असलेल्या ग्वाल्हेर आग्रा रस्त्याला समांतर होता। मुलुकचंद सराईपासून आग्रा किल्ल्याकडे जाणाऱ्या या 2 वेगवेगळ्या रस्त्यांमुळेच 12 तारखेला रामसिंग आणि महाराज यांची चुकामुक झाली असणार।
मुघल काळातील प्रत्येक महत्वाची इमारत आणि त्यातल्या त्यात शहराबाहेर असणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींच्या कबरींच्या इमारती रस्त्याने मुख्य शहराला जोडल्या गेलेल्या असणारच, हे सुद्धा स्पष्टच आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा सारांश पुन्हा एकदा सांगतो. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेले नेमके ठिकाण कुठले याचे अचूक उत्तर आहे आग्रा शहरातून ग्वाल्हेरकडे म्हणजे दक्षिणेकडे गेलेल्या मुख्य रस्त्यावर आग्रा किल्ल्यापासून 6 किलोमीटर अंतरावर या रस्त्याच्या पश्चिमेला 450 मीटर अंतरावर असलेल्या खोजा फिरोज खानाच्या कबरी समोरच्या तत्कालीन बागेत शिवरायांचा डेरा होता. इथेच औरंगजेबाने चौक्या पहारे बसवून महाराजांना राहत्या ठिकाणीच कैद केले होते आणि इथूनच शिवराय औरंगजेबाच्या कैदेतून निसटले होते. मित्रांनो, जिथे शिवाजी महाराज तब्बल 86 दिवस जीव घेण्या कैदेत अडकून पडले आणि जिथून एक धोकादायक युक्ती योजून धाडसाने महाराज निसटले, त्या या ठिकाणीच महाराजांचे भव्य स्मारक त्यांच्या सुटकेच्या प्रसंगाच्या शिल्पासह व्हायला हवे. ते आग्र्यात इतरत्र कुठेही होऊ नये. याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आग्र्यामध्ये गेलात तर या ठिकाणी जाऊन तिथली माती कपाळाला लावायला विसरू नका, कारण इथूनच महाराजांनी त्यांची ती सुप्रसिद्ध गरुड झेप घेतली होती आणि हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते गरुड राजगडावरील त्यांच्या घरट्यात सुखरूप पोहोचले होते. महाराजांच्या कैदेच्या आणि सुटकेच्या ठिकाणाची ही सर्व पुराव्यांसह नकाशांसह सर्वप्रथम सादर केलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. ही आजवर कुणीही न सांगितलेली नवीन माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.